भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी नारायण श्रीदेव महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं षड्गं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिकारमन्याम् अस्मद्गुरुं सन्ततमानरंसि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निरवरं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी नारायण देव महाराज की जय। आज मेरा शुभ मुहूर्त है। आज अक्षय तृतीया आहे। अक्षय म्हणजे अ म्हणजे नाही, क्षय म्हणजे नाश. ज्या तिथीचा नाश होत नाही, जी अखंड राहते, बाकी सगळ्या तिथ्या ह्या बदलतात, कमी जास्त होतात. परंतु ही एक तिथी अशी आहे म्हणे की जी अखंड तशीच राहते, म्हणून याला अक्षय तृतीया असं म्हणतात. म्हणून हा अतिशय शुभ असा मुहूर्त आहे. शुभ मुहूर्त असल्यामुळे या दिवशी आपण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपल्या पूर्वजांचं स्मरण करतोय. ज्यांचे पूर्वज निघून गेलेले या जगातून, त्यांची आठवण म्हणून आपण त्यांना जेवायला घालतो, म्हणजे पितर घालतो. पितर घालणं हा आपल्या पूर्वजांना स्मरणाचा आणि त्यांना
प्रसाद देण्याचा एक प्रकार आहे. म्हणून आपल्या धर्मामध्ये या तिथीला फार महत्व आहे. अक्षय तृतीयेला एका दृष्टीने आपल्या साधनेच्या दृष्टीने आणि ही साधना ज्यांना प्राप्त झाली त्यांच्या दृष्टीने आणखी वेगळं आणि आग्रह असं महत्व आहे. आज आपल्या हा जो आपण उत्सव साजरा करतोय, आज ज्यांचा परमपूजनीय श्री सद्गुरु स्वामी नारायण कृष्णदेव महाराज यांचा दीक्षा दिवस आहे. यांची आज दीक्षा झालेली आहे. कोणती दीक्षा? ही जी शक्तिपात दीक्षा आहे, ही शक्तिपात दीक्षा त्यांची आज झालेली आहे. तेव्हा आपल्या आदी गुरूंचं, यांचे जे गुरु ज्यांच्याकडून त्यांना दीक्षा झाली त्यांचं आणि आपल्या या गुरूंचं स्मरण करणं हे आपलं आदी कर्तव्य आहे. थोडक्यात म्हणजे आजचा हा जो ज्यांचा दीक्षा दिवसाचा काल आहे, याच्या संदर्भात सांगत असताना आपल्याला नारायण कृष्णदेव स्वामी महाराजांचे जे गुरु ज्यांनी त्यांना दीक्षा दिली ते गुरु इतके महान होते. त्यांचं नाव आहे परमपूजनीय श्री 1008 स्वामी गंगाधर तीर्थ स्वामी महाराज. गंगाधर तीर्थ स्वामी महाराज. गंगाधर तीर्थ स्वामी महाराज हे असे काही महात्मे होते की ज्यांनी आपली प्रसिद्धी जगामध्ये होऊ दिली नाही. फक्त कुठे कुठे असा उल्लेख होऊन जातो कधी कधी की ते अयोध्येचे रहिवासी होते. कुठे कुठे असा उल्लेख होऊन जातो की त्यांना जी दीक्षा झालेली ती गोरक्षनाथापासून झाली. आता हे जे उल्लेख असं कुठल्याही ग्रंथामध्ये सापडत नाही. त्याच कारणच असं आहे की या महान सत्पुरुषाने कुठे काहीही लिहून ठेवलेलं नाही. किंवा आपली प्रसिद्धी होऊ नये म्हणून गुपचूप एकांतामध्ये राहत होते. कुठे राहत होते ते जगन्नाथपुरीला चंदन नावाचा तलाव होता. त्या चंदन तलावाच्या काठी एक लहानशी झोपडी बनवून त्या झोपडीमध्ये हे राहत असत. संन्यासी होते. त्यांनी संन्यास कोणाकडून घेतला, ही शक्तिपात दीक्षा कोणाकडून मिळाली वगैरे बद्दल काहीही माहिती नाही. फक्त एवढंच कळतं की त्यांनी आजचे जे दीक्षा दिनाचे महत्वाचे आमचे सद्गुरू आहेत, आदी गुरु त्यांना मी मानतो होता, कारण तेच आमचे या शक्तिपात दीक्षाचे आदी गुरु आहेत. ते नारायण कृष्णदेव स्वामी महाराज यांना त्यांनी दीक्षा दिली म्हणून त्यांचं नाव उजेडात आलं. यांना जर त्यांनी दीक्षा दिली नसती तर पुन्हा गंगाधर तीर्थाचं नाव आपल्याला कळलंच नसतं. तेव्हा असे हे जे गंगाधर तीर्थ महाराज गेले ते महान 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 त्यागी महात्मा होते. त्या चंदन तलावाच्या काठाला एक झोपडी, गवताची झोपडी,
त्या झोपडीमध्ये ते एकटे राहत आणि त्यांचा एक ब्रह्मचारी होता करानी नावाचा. तो करानी नावाचा ब्रह्मचारी त्यांना गावामधून भिक्षा मागून आणायचा आणि जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान जगन्नाथाला जो प्रसाद देतात त्या प्रसादातून प्रसाद आणून त्यांना द्यायचा. भगवान जगन्नाथाचा थोडासा प्रसाद आणि करालीने आणलेली थोडीशी भिक्षा असं खाऊन ते जगत होते. आणि इतका महान अधिकार होता त्यांचा. आता ही नारायण तीर्थ स्वामी महाराजांचा थोडासा परिचय आपल्याला असला पाहिजे, कारण आपले ते पूर्वज आहे. आता जसे आपण आपल्या आज पूर्वजांचं स्मरण करतो तसे शक्तिपात दीक्षा मार्गातले आपले आदि गुरु आता गंगाधर तीर्थ महाराज तर आहेत, परंतु त्यांच्याबद्दल काही माहिती नाही विशेष. पण ह्या नारायण तीर्थ स्वामी महाराजांच्या बद्दल आपल्याला थोडंफार स्मरण करायला पाहिजे, कारण आपण त्यांच्या परंपरेतले दीक्षित आहोत. नारायण तीर्थ स्वामी महाराज कुठे हे आज ज्याला बांगलादेश म्हणतात, बांगलादेश हा बंगाल प्रांत एक बंगाल होता पूर्वी. त्याचे ह्या इंग्रजांनी तुकडे केले, 2 तुकडे केले, पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल. आणि पुढे या काँग्रेसच्या राज्यामध्ये देशाची फाळणी झाली आणि फाळणी झाली भारत आणि पाकिस्तान अशी. तेव्हा हा बांगलादेश हा जो पूर्व बंगाल होता आपला तो पाकिस्तानात गेला. त्यामुळे आपली जी भारतीय संस्कृती जी आहे बंगाल मधली ती आज कशी देव जाणे. पण आपले गुरु जे आहेत या शक्तिपात मार्गातले गंगाधर तीर्थ महाराजांच्या परंपरेतले आपले जे गुरुजी आहेत ते प्रारंभीचे गुरुजी या बंगाल मधले. म्हणून या बांगलादेशाचा किंवा बंगालचा आपल्या सगळ्या साधकांना परिचय असला पाहिजे, किंवा त्या भागाचं जे महत्व आहे ते माहिती असलं पाहिजे. आपले गोविंद महाराज जे आहे त्यांचे जे सद्गुरू होते लोकनाथ तीर्थ महाराज तेही बंगालमध्ये ढाका शहरामध्ये ढाकेश्वरी ढाकेश्वरीचे ते पुजारीच होते. आणि हे जे महाराज होते आमचे नारायण तीर्थदेव स्वामी महाराज हे अगदी सामान्य अशा गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले. तारिणी चरण गंगोपाध्याय हे त्यांच्या वडिलांचं नाव. लक्षात ठेवा. तारिणी चरण गंगोपाध्याय आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं नवदुर्गा, माता नवदुर्गा. तेव्हा माता नवदुर्गा आणि तारिणी चरण पिता यांच्या उदरी हे नारायण तीर्थदेव स्वामी महाराज जन्माला आले. घरचे अतिशय गरीब ब्राह्मण कुटुंब असल्यामुळे गरिबी, त्यामुळे या मुलाचं शिक्षण जास्त होऊ शकलं नाही. यांचा जन्म कोजागिरी करून
1870 साली झाला. 1870. आणि या मुलाला जन्म मिळालेला आहे तो असा की या नवदुर्गा माता आणि तारिणी चरण पिता यांना बरेच दिवस मूल बाळ नव्हतं करणार. ब्राह्मण कुटुंब, सदाचारी, अतिशय धार्मिक, अतिशय सत्यवादी, अत्यंत सगळे सद्गुण होते. पण घरात मूल बाळ नव्हतं. असं सांगतात की एक संन्यासी आला एके दिवशी त्यांच्या दादाकडे भिक्षेला, आणि या संन्याशांनी भिक्षा मागितली. तेव्हा माता नवदुर्गेनं त्यांना भिक्षा मागायला त्या दारात गेल्या आणि त्यांना सांगितलं, महाराज घरी या ना. तेव्हा ते जे सत्पुरुष संन्यासी महात्मा ते मध्ये आले. दोघांनी त्यांचे चरण पादुका पाय धुतले. नियमाप्रमाणे त्यांचा सगळा पूजा विधी झाला. त्यांना उपहार दिला, खायला दिलं. काय जे होतं थोडंफार दक्षिणा म्हणून दिली आणि दोघांनी साष्टांग नमस्कार घातला. आणि मग काय पाहिजे तुम्हाला, तुमच्या घरामध्ये कसली मुलं आहे असं विचार. तेव्हा मातेने सांगितलं, गुरुदेवा आता तुम्हीच आमचे गुरु आहात. आमच्या घरामध्ये मूळबाळ नाही. विवाह होऊन बरेच वर्ष झालेली तरी मूळबाळ नाही घरामध्ये. म्हणून त्या संन्याशाने एक फळ दिलं आणि आशीर्वाद दिला की हे फळ खा तुम्ही दोघांनी, तुम्हाला घरामध्ये मूळबाळ होईल. चिंता आता करू नका, देवाची उपासना चालू ठेवा. त्याप्रमाणे बरोबर 9 महिन्यांनी या माता दुर्गेला हा बाळ मिळाला. याचं नाव ठेवलं काली किशोर. काली देवतेच्या प्रसन्नतेमुळे हा मुलगा झाला, म्हणून याला नाव दिलं काली किशोर. याच जे जन्मपत्रिकेतलं नाव होतं ते विश्वदेव शर्मा. असा हा मुलगा काली किशोर अतिशय हुशार होता, अतिशय बुद्धिमान होता. तो संतांच्या प्रसादाने प्राप्त झालेला मुलगा असल्यामुळं स्वाभाविकच हा मुलगा अतिशय बुद्धिमान होता. घरामध्ये या पित्याजवळ जे काय थोडेफार पैसे यायचे ते त्याच्यासाठी वापरले जात असत. त्या गावात त्यांचं गाव कोणतं माहिती का? मांढरसार नावाचं गाव आहे, फरीदाबाद जिल्हा. त्या मांढरसार गावामध्ये अगदी छोटस खेडगाव, त्या गावामध्ये ते राहत होते. या मुलाने एक चमत्कार दाखवला. तो जेव्हा 9 महिन्याचा झाला. किती महिन्याचा? 9 महिन्याचा. तेव्हा तो असा हम्मा करायचा. तेव्हा त्या गावातल्या मुलींनी हा काजीचा सण आहे ना, अशा प्रकारचा कुठला तरी सण असेल म्हणून गावाच्या बाहेर शेताच्या काठी एक झाड होतं छान. त्या सावलीमध्ये त्या गावातल्या मुली खेळायला जात असत, उत्सव करत.
या नवदुर्गा मातेला सांगितलं, माते या काली किशोरला मी बोललो का खेळायला? तिला वाटलं पूर्ण आवडतोय पोरगा, जा बाई सांभाळा मात्र ना त्याला. तो पावसाळ्याचा काल होता आणि त्यामुळे बंगालमध्ये जी शेती आहे ती शेती अशी शेती आहे कारण शेती आहे खाली आणि समुद्राचा तट आहे वर, त्यामुळे नेहमी पाणी भरलं जातं बंगालमध्ये. म्हणून त्या बंगालमध्ये काय आहे, शेतीला मोठमोठे असे बांध घातलेले, पाणी मातीचे बांध असतात ना, उंच उंच बांध असतात आणि त्या बांधांनी ते पाणी अडवलं जातं आणि त्याच्यामुळे ते साळ भात पेरतात. तसंच त्या शेताच्या काठावर एक झाड होतं आणि तिथे पोरं खेळत होते आणि हा पोरगा आंबा आंबा करत होता. त्याला लहान होता, 9 महिन्याचा तो होता. हा खेळत खेळत त्या पोरीच्या नजरा चुकून तेव्हा तो त्या पाण्यामध्ये गेला. पाणी म्हणजे डोक्या इतकं पाणी होतं, त्याच्यामध्ये पडला. त्या पोरीचं लक्षच नाही, असंच पुढे केलं. हा पोरगा खाली गेला पाण्यामध्ये, बराच वेळ झाला तरी पुढे दिसेल. मग एका मुलीचं लक्ष गेलं का, हो तो गेलं कुठे काली किशोर? सगळा घाबरल्या पुरी, कुठे गेला म्हणून ते पाहिलं, इकडे पहा तिकडे पहा. तेव्हा तो वर आला पाण्यातून. वर आल्यानंतर हा 9 महिन्याचा पोरगा आणि त्या पाण्यामध्ये कितीतरी वेळ खाली होता, तरी सुद्धा त्याला काही झालं नाही. हे असं सामान्य मुलाच्या बाबतीत घडू शकत नाही. पाण्यामध्ये एखादं पोरग पडले किंवा आपण पडलो तर बघू का आपण असं, पण या मुलाच्या तोंडात नाकात पाणी गेलं नाही आणि तो चांगला जसाच्या तसा वर आला आणि पकडून त्याला बाहेर आणलं. असा चमत्कार या मुलाने लहानपणी दाखवलेला आहे. यावरून हा महान योगी असावा पूर्वजन्मीचा हे सिद्ध होत. नारायण तीर्थ हे पुढं नाव मिळाले त्यांना. हा काली किशोर तिथल्या त्या मांडसारच्या प्राथमिक शाळेत जाऊ लागला. प्राथमिक शाळेची 6वीचा वर्ग होता. 6व्या इयत्तेपर्यंत शिक्षण झालं आणि पुढे वडिलांजवळ पैसे नव्हते. पुस्तकांना फीला काय पैसे, प्राथमिक शाळेसाठी वडिलांजवळ पैसे नव्हते फीला, म्हणून त्याला घरी ठेवून दिलं. पुढे शिकता नाही आलं या काली किशोरला. तथापि हा नाराज झाला नाही. तो घरीच आपल्या वेगळ्या प्रकारचे ग्रंथ आपल्या वडिलांकडून समजून घ्यायचा. धार्मिक ग्रंथांचं वाचन, योग ग्रंथांचं वाचन तो घरी करत होता. आणि मग पुढे गावामध्ये, गावाच्या आसपास कुठे एखादा महात्मा संन्यासी कोणी आलेला आहे असं कळलं की त्याच्या दर्शनाला तो जायचा. असा याला हा छंदच लागून गेला की कोणी महात्मा आला, कळलं याला की चालला पळत. आई बापी ते चांगले धार्मिकच होते, त्यामुळे त्याला काही मना करत नसत, जा बाबा पण लवकर ये. पुढे त्याला असं कळलं की तुला जर खरोखर या मार्गामध्ये प्रगती करायची असेल, परमार्थामध्ये प्रगती करायची असेल, उन्नती करायची असेल, विकास करायचा असेल तर तुला सद्गुरू मिळाले पाहिजे. सद्गुरू शिवाय परमार्थामध्ये
उन्नती नाही, असं त्याला कोणतरी सांगितलं. मग असे सद्गुरू आम्हाला कुठे भेटले? अरे खेडेपाड्याचं जीवन होतं ते कुठं भेटले? म्हणून तो सारखा विचारपूस करायचा, कोणालाही सद्गुरू कुठून मिळतील मला. तो किती वर्षाचा झाला? तो 8-9 वर्षाचा होता. 8-9 वर्षाचा असलेला हा कानकिशोर सारखा सद्गुरूंच्या शोधामध्ये वेडा झाला. तो म्हणाला, आई बाबा मला जाऊ द्या ना कुठेतरी एखाद्या तीर्थक्षेत्राला. ते म्हणाला, तू किती लहान आहे अजून, तुला काही कळत नाही, काही नाही, कुठे माहिती नाही, कुठे गेलेला नाही. म्हणून आई बाप त्याला जाऊ देत असत आणि कुठे मुलगा त्या घरामधला त्यावेळेला. पुढे मग त्या घरामध्ये त्याला भाऊ बहिणी झाल्या. मग संतान वाढलं त्यांचं. घरात संतान वाढल्यामुळे आणखी पुन्हा गरिबी जास्त वाढली. हा एकटा होता म्हणून तरी त्याला त्याला काही देता येत असेल, परंतु याला एक भाऊ एक बहीण असे प्राप्त झाल्यामुळे त्यांची जबाबदारी पित्यावर आली आणि मग आणखी गरिबी आली. तेव्हा या मुलाने पाहिलं की आता घरामध्ये आईला भाऊ बहीण आपले आहेत, आपली काय आता विशेष आठवण येणार नाही. म्हणून एके दिवशी रात्री न सांगताना हा घरातून बाहेर पडलेला आहे. आणि बाहेर पडून तो सारखा ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्राला, बंगालमधल्या तीर्थक्षेत्रांना तो फिरायला लागला, गेला. कुठेही शेतामध्ये कोणाचंही काम असलं तर ते काम घ्यायचं आणि ते काम करायचं आणि काम करून पैसे मिळवायचे आणि सद्गुरूंचा शोध घ्यायचा. पुष्कळ ठिकाणी जाऊन आला, पण त्याला काही कुणी सद्गुरू म्हणून पटलं नाही. सद्गुरू म्हणून त्याला जशा प्रकारचे सद्गृहस्थ पाहिजे होते तसे काही मिळाले. इजरा आई बापांनी खूप शोधाशोध केली त्याची, खूप शोधाशोध केली, काही सापडेना. कुठे गेला कुठे गेला कुठे गेला, रडली बिचारी माता. पुढे वर्ष 2 वर्षांनी तो परत आला. 12 वर्षाचा झाला होता. आता आई बापांनी ठरवलं की याचं लग्नच करायला पाहिजे. किती वर्षाचा होता? 12 वर्षाचा. कारण हा पोरगा आता त्याचं जर लग्न केलं नाही तर हा असाच भटकत राहील, बाहेर पडून जाईल. म्हणून त्याचं लग्न केलं. बघा ना, त्याच्या पत्नीचं नाव सरोजिनी देवी. एक मुलगी पाहिली त्याला, ब्राह्मण कुटुंबातली सरोजिनी. त्या सरोजिनी देवीशी याचं लग्न करून टाकलं लगेच. 12व्या वर्षी लहानपणी लग्न झालं. आता ती मुलगी, हा 12 वर्षाचा तर ती 8-9 वर्षाची असेल ना. 1-4 वर्षाचा तर फरक असेल ना. त्या मुलीला काही कळेना. हा बाबा तर गुरुच्या शोधाचा छंदी. तेव्हा त्या मुलीला समजून सांगितलं, सरोजिनी देवीला, हे बघ, आता तू माझी पत्नी झालेली आहे, आपला विवाह झालेला आहे, पण माझा काही संसार करायचा विचार नाही. आणि मी काय करू आता? 12 वर्ष संसार होतो का? या वयात कुठे संसार आहे? काहीच करत नव्हतं ना. तू आता असं कर, म्हणजे तू आपल्या
आमच्या आई वडिलांजवळ राहा, इथं मला ती परवानगी दे बाहेर जायला, मी माझ्या गुरूंचा शोध करून येतो. त्या मुलाला वाटलं आपण आलो काय, लग्न झालं काय, आता हे बरोबर असं म्हणायला लागले, आता काय करायचं. बरं आई बापांना सांगू का म्हणून मी तुमचं हे असं अवलंबन करतो. त्यांना जर ते असं सांगितलं ना मी, तर ते मला घराच्या बाहेर जाऊन देणारच नाही. तू मात्र आता एवढंच कर, तू आनंदात राह इथं, पण तू मला परवानगी दे. आता आई बापांना विचारत मी आता, तर तुझ्या बंधनात मी पडलोय. आता किती लहान वयामध्ये ज्ञान आलं पहा त्याला. तुझ्या बंधनामध्ये मी आता अडकलोय, तू मला जर आज्ञा दिली, परवानगी दिली तर मी जाईल. काय करावं. आता ती पोरगी काय लहानच होती, त्याला काही समजत नव्हतं. तू म्हणाले जा बाबा. किती पैसे दे खिशात? 8 आणे फक्त. 8 आणे घेऊन हा पोरगा खिशामध्ये रात्री बाहेर पडला, घरातून निघून गेला. आणि प्रवास करत 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 कुठे एका छापखान्यामध्ये लागला, कलकत्त्याला. कलकत्त्याला गेला. कलकत्त्याच्या एका छापखान्यामध्ये काम धरलं. आता छापखान्याचं काम झालं काय मोठं ते नाटक आहे, असंच काहीतरी काम मिळालं त्याला कष्टाचं. ते छापखान्यामध्ये ते काम करायचा दिवसभर, आणि काय जे थोडेसे पैसे मिळायचे त्याच्याने काहीतरी विकत घेऊन खायचा आणि तिथं छापखान्याच्या ओट्यावर झोपायचा. अशा प्रकारे जवळजवळ त्याने 5-6 महिने ते काम केलं. पैसे राहिले थोडेफार शिल्लक. मग त्याने ठरवलं की आता आपल्याला मोठ्या तीर्थक्षेत्राला जायचं, आणि म्हणून तो कुठे गेला, जगन्नाथपुरीला गेला. जगन्नाथपुरी हे ओरिसामध्ये बरं का, आता बंगालमधून तो आता ओरिसाला जायला. कलकत्ता हे बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये आता. तेव्हा या मुलाने 8 आण्यामध्ये आणखी ते जे काय त्याच्यामधून थोडेसे पैसे मिळाले छापखान्यातले, ते पैसे घेऊन हा प्रवास करायला लागला जगन्नाथपुरीला. कधी पायी चालायचा, कधी गाडी गडी कोणाची जात असेल त्याला पैसे कमवून करायचा, कधी घोडेवाला मिळाला तर त्या घोड्यावर बसायचा, नाही तर पायी चाललाय. असा पायी चालत 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 तो जगन्नाथपुरीला पोहोचला. आणि त्याला त्या मंदिराचा कळ दिसला, जगन्नाथाच्या मंदिराचा. असा आनंद झाला त्याला की आले बाबा जगन्नाथ. मंदिरात गेला, कपडे फाटके मलके कसा तरी ड्रेस झालेला. तिथे मंदिरात गेला. त्यावेळेला मंदिराची आरती सुरू होती संध्याकाळी. त्या संध्याकाळच्या आरतीला तो उभा राहिला लोकांमध्ये. सगळे लोक त्याच्याकडे पाच झाडली चिपळूणला कुठून आलाय, किती गाण्या वास येतो. तरी सुद्धा तो आपला एका कोपऱ्यामध्ये उभा राहिला त्या मंदिरामध्ये, आणि आरती नक्की केली त्याने. भगवंताला प्रार्थना केली की हे देवा, तुझ्याकडे मी भिक्षा मागतोय, मला सद्गुरूची प्राप्ती करून दे. मी या तीर्थक्षेत्रात आलोय जगन्नाथपुरीमध्ये, मला एखादा सद्गुरू देणं मिळून. देवा भाऊ काय मागतोय, सद्गुरू मिळून दे. तुलना करा आपली आणि त्या कालिकेश्वरशी. तेव्हा त्या पुजाऱ्याला जाऊन नमस्कार केला. आरती संपल्यानंतर पुजाऱ्यांना सांगितलं, महाराज मी इथं बाहेर कोणी मध्ये बसू का.
झोपू का रात्री, मी असा अमुक ठिकाणून आलेलो आहे प्रवास करत करत. पुजारी दयाळू होता बिचारा, तुम्हाला काय हरकत नाही, राहा बाळा. त्याप्रमाणे त्या जगन्नाथाच्या मंदिराच्या बाहेरच्या पदवीमध्ये हा पोरगा झोपत असे आणि तिथं जे काय प्रसाद वाटला जायचा तो प्रसाद त्याला मिळायचा आणि जर तुम्ही जास्त पडलं ते कधीतरी मागून आणायचं. अशा प्रकारे मंदिराच्या ओट्यावर तो झोपून राहिला, दिवस काढून लागला. एके दिवशी गंगाधर तीर्थ महाराज त्या चंदन तलावाच्या काठी राहत होते. त्यांचा हा एक ब्रह्मचारी कराली नावाचा ब्रह्मचारी, तोही मंदिरामध्ये भिक्षा घ्यायला यायचा ना आपल्या गुरुसाठी प्रसाद. तोही दररोज याचा पाहायचा हा त्याला, आणि किशोर त्या करालीला पाहायचा, करालीला पाहायचा. त्यांना तिथं त्या ओट्यावरच बसलेला असायचा बाहेर. एके दिवशी कराली असा एकटाच आला आणि तो जात असताना कराली त्याला पाहिलं. अरे तुम्हाला दररोज दिसतोय, तू कोण आहे? करालीने शोध विचारलं त्याला. मला आनंद झाला. अरे आपली कोणी चौकशी करत नाही, इतक्या दिवसापासून आम्ही इथे बसतोय, कोणी आपल्याला कोणी विचारत नाही. करालीने असा प्रश्न विचारल्याबरोबर मोठा आनंद झाला त्याला. महाराज आपण कोण? मी असा त्यांनी आपली सगळी माहिती सांगितली. मी ब्राह्मण आहे, माझं नाव काली किशोर, माझ्या वडिलांचं नाव तारिणी चरण गंगोपाध्याय आहे. तेव्हा त्या मुलाला, त्या कराली ब्रह्मचार्याला सुद्धा खूप समाधान वाटलं आणि त्याने सांगितलं, कशासाठी आला तू इथं? त्या मंदिरामध्ये कधीपासून मी तुला पाहतोय, कशासाठी आला? महाराज मी गुरूंचा शोध घेऊन राहिलो. या जगन्नाथपुरी मध्ये जेवढे मठ आणि मंदिर आहे त्या ठिकाणी मी जाऊन आलोय, पण मला समाधान वाटेल असा गुरु काही मला मिळत नाही. बघा आता जगन्नाथपुरी सारख्या महान तीर्थक्षेत्रामध्ये अनेक मठ आणि मंदिर आहेत. तिथं त्या मंदिरांमध्ये आश्रमांमध्ये तो जायचा, तिथल्या साधू संन्याशांना भेटायचा, त्यांना प्रश्न विचारायचा आणि मला काही त्यांच्याकडून समाधान होत नाही महाराज, मी सगळ्यांकडे जाऊन आलो, पण मला माझ्या इच्छेप्रमाणे मला कोणी गुरु प्राप्त होत नाही. करालीला वाटलं आपले महाराज त्यांच्याकडे याला घेऊन जाऊ का? करालीने सांगितलं, बाळा माझे गुरु आहेत, मी ब्रह्मचारी आहे, माझे गुरु संन्याशी आहे, ते अशाशी राहतात एकटे, चालतो का दर्शनाला? वा महाराज चला मग, मला तर पाहिजेच आहे. आणि चंदन तलावाच्या काठी त्या झोपडीमध्ये लंगोटीमध्ये कौपिन म्हणतात त्याला, संन्याशाची लंगोटी जी असते ना तिला कौपिन म्हणतात. ती कौपिन घातलेले, लंगोटी नेसलेले संन्याशी साधनेत बसलेले होते. जेव्हा हे घेऊन गेला कराली त्याला मध्ये, त्या महाराजांना पाहिल्या, गंगाधर तीर्थ महाराजांना पाहिल्याबरोबर याने साष्टांग नमस्कार घातला, कारण अत्यंत तेजस्वी महात्मा होता. आणि त्यांना त्याच वेळेला खात्री पटली की हेच माझे गुरु असले पाहिजे. अंतर ज्ञान त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि त्या आंतरिक शक्तीने त्याला सांगितलं की हेच तुझे गुरु असले. बसून राहिला त्यांच्या पुढे, त्यांची समाधी उतरल्यानंतर मग
डोळे बोलले महाराजांनी आणि पाहिलं, याला कोण रे हा कराली, कोण मुलगा हा? महाराज हा कालीकिशोर नावाचा मांढरसारचा मुलगा आहे. कशासाठी आला? मग सगळं करालीने सांगितलं त्यांना की हा गुरुचा शोध घेऊन आलाय, गुरु करण्यासाठी आले. मग महाराज तूच बोलायला लागला. कालीकिशोर गंगाधर तीर्थांना साष्टांग नमस्कार करून म्हणाला, महाराज हात जोडून, महाराज मी गुरुचा शोध करता 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 तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलोय आणि आता मला असं झालेलं आहे की तुम्हीच माझे गुरु आहात. तुम्ही माझे गुरु आहात असं मला पटलेलं आहे. मग मला माझा स्वीकार करा ना, शिष्य म्हणून माझा स्वीकार करा ना. तोपर्यंत गंगाधर तीर्थ महाराजांनी कुणालाही दीक्षा दिली नव्हती, कुणालाही शिष्य बनवलं नव्हतं. हा एक ब्रह्मचारी त्यांच्याजवळ होता, फक्त कराली बस. तेव्हा तुला काय पाहिजे बाळा? मग महाराज मला अमुक शिकवा, मला योगाचं ज्ञान द्या ना. कसला योग पाहिजे तुला? आता याने तुला काही थोडंफार वाचन केलेलं असेल एवढं, त्याचं ज्ञान मोठं होतं का? 12 वर्ष पोरग काय काही विचारायचा तो प्रश्नाशी. महाराज समाधी कशी लागते हो? महाराज ध्यान कसं लागतं? महाराज अमुक कसं होतो? असं काही विचारायचं. गंगाधर तीर्थ महाराज अनुभवी साधक होते आणि गुरु होते. त्यांनी पाहिलं की हा पोरगा अतिशय उत्तम अशा बुद्धीचा पोरगा आहे, ज्ञानी आहे. हा याने तर काही वाचन वगैरे काही केलेलं नाहीये. मग त्याला सांगितलं, करे तू जप करत जाणार. महाराज मी खूप जप केला. तू म्हणे, महाराज मी जप केला खूप, पण मला जपाने कुठलाच अनुभव आला. असं मग असं दररोज एक एक दिवस जायला लागला. पहिल्या दिवशी त्याने योगावरचे प्रश्न विचारले, हठयोगाचे प्रश्न विचारले. स्वामींनी सांगितलं, हठयोगाचा तुझ्या सारख्या मुलाला काही उपयोग होणार नाही. आजच्या युगामध्ये हठयोग करणं फार कठीण आहे. तू हठयोगाच्या गोष्टी विचारू नको मला. असा पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी जपाबद्दल झालं. तिसऱ्या दिवशी तो म्हणाला की महाराज मला काहीतरी सांगा ना, काहीतरी द्या ना. मग स्वामींनी त्याला एक भगवद्गीतेचं छोटस पुस्तक दिलं आणि सांगितलं की या भगवद्गीतेतले काही श्लोक उद्या पाठ करून आण. एक परीक्षाच होती त्याची. आता संस्कृत मध्ये भगवद्गीता. पोराचं शिक्षण किती? प्राथमिक शाळेतली 6वी इयत्ता. संस्कृतचं काही ज्ञान आहे का त्याला? संस्कृतचं ज्ञान नाही, किंवा तो 6वी प्राथमिक शाळेतली 6वी इयत्ता. तरी सुद्धा ती भगवद्गीता त्याने घेतली आणि तो वाचत वाचत मंदिरापर्यंत जायचा. त्या मंदिरामध्ये सुद्धा रात्री जागरण करून ते श्लोक म्हणायचा. असे कसे तरी त्याने 2-4 श्लोक पाठ केले. पुन्हा आला, महाराज माझे हे इतके श्लोक पाठ झाले, म्हणून घ्या माझ्याकडून. माझं शिक्षण झाले, मला संस्कृत येत नाही हो, मला संस्कृत समजत नाही हो. गुरु म्हणाले, बरं मग तुला काय पाहिजे रे आता? मग 4थ्या दिवशी सांगितलं, उद्या असं कर, आता हे तुझे केस फार वाढलेले डोक्यावरचे, हे काढून टाक वस्त्र नाव्या करून, मुंडन कर. मुंडन कर आणि स्वच्छ त्या तलावामध्ये जाऊन अंघोळ कर. तलावाच्या काठी जिथं 2-4 पत्ती वगैरे असतील ती घेऊन ये.
आणि मग मला माझ्याकडे ये. त्याप्रमाणे तो 5व्या दिवशी आला, मुंडन करून आला, नाव्याकडे जाऊन तलावामध्ये आंघोळ केली, काही पत्रिका काहीतरी घेतली त्याने आणि गुरुंकडे गेला, हात जोडून महाराज आलो मी. गुरुंनी सांगितलं, एक चटई घे, आसन घे आणि बैस आता माझ्या पुढे. आता मी तुला माझ्यासारखा करून टाकतो. काय म्हणाले? आता मी तुला माझ्यासारखा बनवेन, असं म्हणून गंगाधर तीर्थ महाराजांनी त्याला चटईचे आसन दिलं आणि समोर बसवलं आणि दीक्षा दिली. महाराज मंत्रासहित दीक्षा. तो मंत्र जो आहे, जो आपल्या गुरुंनी गंगाधर तीर्थ महाराजांनी नारायण तीर्थ देवांना जो मंत्र दिलेला आहे, तोच मंत्र मी शिवम तीर्थांजवळ मागितलेला आहे. कल्पना करा तुम्ही. तेव्हा तो मंत्र दिल्यानंतर मंत्रासहित शक्तिपात दीक्षा झाली त्याला. त्याचा विकार हात ठेवला गुरुंनी आणि त्याला इतक्या बेफाम क्रिया झाल्या, इतक्या क्रिया झाल्या तर त्याला ते आवडेल. अशा प्रकारे सकाळी 4 वाजता तो जो दीक्षा घेऊन क्रिया करायला लागला, तर दुपार 12 वाजले तरी त्याच्या क्रिया काही संपेना. सारख्या त्या क्रियांमध्ये तो बोलत होता. खाणं पिणं सगळं विसरून गेलं. तेव्हा स्वामींनी सांगितलं, गुरुंनी सांगितलं, अरे कराली, याला आता उठो बाबा. आता हा काही तो लवकर असा याच्यामधून बाहेर पडणार नाही, याला काहीतरी खायला घेऊन. आणि मग काय करायला म्हणजे काय आणलं होतं? भिक्षा, प्रसाद. त्यातला थोडासा त्याला गुरुने सांगितलं, उठ रे काली किशोर, उठ आता, बस झालं, हे खाऊन घे आता. आणि अशा प्रकारे कसा तरी त्याला हात धरून उठून त्याला पाणी पाजलं आणि त्याला तो जो प्रसाद होता महाराजांसाठी आणलेला तो त्याला खाऊ लागला. महाराज कल्पना करा, आपली दीक्षा कशी झाली, त्यांची ती दीक्षा कशी होते, कुठून आला, कसा गेला, किती धावपळ, काय काय जीवन त्याचं. असे आपले आदिगुरु आहेत. अशा उत्तम गुरुपासून आपल्याला हा मार्ग चालत आलेला मिळालेला आहे. हे आपलं महान भाग्य आहे समजा. कारण बाकीच्या साधन मार्गामध्ये बाह्य क्रिया आहे, बाह्य गोष्टी आहेत. जप केला तरी बाह्य, ध्यान लावलं तरी बाह्य. कुठली काही करा तुम्ही. आज जगामध्ये ज्या ज्या अनेक प्रकारच्या साधना आहेत, त्या साधना बाह्य इंद्रियांनी चालणाऱ्या क्रिया आहेत. परंतु शक्तिपात मार्गच एक असा मार्ग आहे की जो अंतरंगामध्ये शक्ती प्रविष्ट होऊन ती क्रिया करते. आणि त्यामुळे अंतरंगातली जी मन, बुद्धी, चित्त आणि अहम या इंद्रियातली जी मलिनता आहे किंवा आपल्या षटचक्रामध्ये अडकलेली जी घाण आहे, ती घाण ही शक्ती दूर करते. असा शक्तिपाताचा मार्ग या मुलाला मिळाला. काली किशोरला महाआनंद झाला, त्याला महाआनंद झाला. आणि तो आता दररोज त्यांच्या त्या झोपडीमध्ये आश्रमामध्ये दररोज येऊ लागला आणि साधना करू लागला. आता हा दररोज काही ना काहीतरी साधना झाल्यानंतर गुरुंना प्रश्न विचारायचा. एक दिवशी त्याने प्रश्न विचारला, महाराज मला संन्यास मिळेल का? मला संन्यास घ्यायचा. संन्यासाचा प्रश्न विचारल्याबरोबर गुरु म्हणाले, तुला घरी कोण कोण आहे रे? विचारलं.
अरे बापरे, आता काय करावं? खरं बोललं तर गुरु आपल्याला संन्यास शिक्षा देणार नाही, म्हणून खोटं बोलावं लागलं. म्हणून मला कोणीच नाही मारलं, मीच आहे म्हणजे एकटा. असं बरं, आजच्या दिवस जा घरी, उद्या विचार करू आपण. इकडे समाधीमध्ये गुरुंनी त्यांच्या घराचं दर्शन घेतलं आणि पाहिलं की त्याच्या घरामध्ये आई, बाप, भाऊ, बहीण सगळे, बायको आहे. हे गुरुंनी आपल्या साधनेनं पाहिलं आणि मग तो दुसऱ्या दिवशी आला. काय रे कालिकिशोर, तू मला काल काय सांगितलं? मग धचकला तो. आपण खोटं बोलू महाराज, मला क्षमा करा, मी खोटं बोललो. का बरं खोटं बोललो? महाराज, नाही तर तुम्ही मला संन्यास दीक्षा कशी का देणार? कारण संन्यास दीक्षा देण्यासाठी त्याला कोणी नसावं किंवा जे असतील त्यांची परवानगी लागते, त्याशिवाय संन्यास दीक्षा मिळत नाही. आणि तू तर कोणाची परवानगी न घेताना तुझ्या घरामध्ये सगळे लोक असताना पत्नी आहे, आता तुझं लग्न झालेलं आहे ना रे. मग तू कसं म्हणतो मला कोणी नाही? मग तो जो उद्देश केला आहे गुरुनी, आता तू घरी जा, तुला संन्यास मिळणार नाही. संन्यासासाठी जी आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे वैराग्य. आणि तुझ्यामध्ये आता वैराग्य आहे का? तू 12 वर्षाचा, तुला तर अजून संसाराचं ज्ञान नाही, तुझ्यामध्ये काहीच नाहीये, तुला या अशा स्थितीमध्ये संन्यास कसा मिळेल? आणि तू सुंदर उद्देश दिलेला आहे, सत्संगाची वेळ संपल्यामुळे आता हा उद्देश मी बंद करतो. फार सुंदर उद्देश आहे. पुढे केव्हा तरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांनी जो उद्देश केलेला आहे, नारायण त्याचं नाव. पुढे मग त्याने संन्यास दीक्षा घेतलेली, घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याला सांगितलं की आता तुझी ही जी शक्ती आहे ना, तुला जो शक्तिपात दीक्षेचा आता अनुभव आलेला ना, यापुढे तुझी क्रिया सुद्धा मी बंद ठेवेल. अनुग्रह आणि निग्रह अशा 2 शक्ती गुरुमध्ये असतात. अनुग्रह म्हणजे शिक्षा देणं, दीक्षा देणं, आणि निग्रह म्हणजे ती दीक्षा वापस घेणं. त्याच्या क्रिया सगळ्या थांबवल्या गुरुंनी, कारण हा घरी गेल्यानंतर जर क्रिया करत बसला तर कधीही संसार करणार नाही. म्हणून त्याच्या सगळ्या क्रिया गुरुंनी बंद केल्या आणि सांगितलं की तुला आपोआप तू देवपूजा करत जा, जप करत जा, बाकी सगळं करत जा आणि संसारही कर. आणि नंतर असं करत 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 तुला एके दिवशी आपोआप ती शक्ती जागृत होईल आणि तुला जेव्हा क्रियांचा अनुभव येईल त्यावेळेला तुला आपोआप संन्यास होईल, तू संन्यासी होशील. ही गोष्ट किती वर्षांनी घडली? 13 वर्ष 6 महिने आणि 15 दिवस. इतक्या दिवसांनी त्याला पुन्हा घरी गेल्यानंतर पूजा करता करता एके दिवशी काली मातेची एक मूर्ती होती, तिची पूजा करत असताना ती मूर्ती चकाकली, चमकू लागली आणि त्याला क्रिया सुरू झाल्या. आणि मग त्याला कळलं की आपल्या गुरुजी आज सांगितल्याप्रमाणे बरोबर इतका काळ गेलेल्या पंचांगात त्याने पाहिलं, त्याप्रमाणे सांगितलं की आज आपल्याला शक्तिपात दीक्षेचा पुन्हा आता हा गुरु या लागलेला आहे आणि मग पुढे त्याने संन्यास घेतलेला आहे. अशा प्रकारचं हे त्यांचं जीवन आहे. या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ही शक्तिपात दीक्षा ज्या गुरुच्या परंपरेत मिळालेली आहे ते किती महान होते. त्यामध्ये आपला काही त्याग नाही, आपला काहीच नाही आहे आणि ती उत्तम साधना आम्हाला प्राप्त झाली असताना आम्ही साधनाही करत नाही फारशी. काही लोक इतके बेचैन होऊन गेलेले की ते साधना सोडून दुसरंच काहीतरी करत बसलेले.
साधने करत नव्हते तेव्हा असे आपल्या परंपरेतले हे जे आदिगुरु आहे आपले नारायण तीर्थ देव महाराज, त्यांनी नारायण तीर्थ हे नाव धारण केलं होतं आणि नंतर मग त्यांनी अनेक लोकांना दीक्षा दिलेली. नारायण तीर्थांनी मग बंगाल मधल्या अनेक लोकांना दीक्षा दिली, त्यामध्ये काही मुसलमानही आहेत. त्या मुसलमानांनी दीक्षा घेतल्या त्यांच्याकडे. असा हा आपला मार्ग आहे, शक्तिपाताचा मार्ग. या मार्गाची आपल्याला फारशी जाणीव महत्व पटत नसल्यामुळे आपण साधना करत नाही. आज त्यांचं स्मरण करून, हे गुरुदेवा आम्हालाही तुमच्या सारखेच बनवा अशी प्रार्थना करून आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.